मी डॉक्टर विकास बाळकृष्ण निर्मळ। मी माझे दूध सेंटर आहे निर्मळ पिंपरीमध्ये। जय बजरंग दूध संकलन केंद्र या नावाने दूध संकलन करतोय मी पिंपरीमध्ये। 1600 लिटर दूध संकलन आहे माझं। तर या स्माइलेज बद्दल मला माहिती मिळाली, त्यानंतर मी कॉन्टॅक्ट करून स्माइलेजवाल्यांना इथं पाचारण केलं आणि त्याबद्दल माहिती घेतली। तर हे स्माइलेज जे आहे ते 2 वर्ष आपल्या म्हणजे व्यवस्थित टिकू शकतं आणि शिवाय आपल्याला हिरव्या चाऱ्याऐवजी याचा वापर करता येऊ शकतो आणि शेतकऱ्याला परवडण्याजोगा असल्यामुळं शेतकऱ्यांना त्याच्यात निश्चित फायदा होईल आणि गायींच्या दुधामध्ये पण वाढ होते। फॅट पर्सेंटमध्ये पण 3-4 पॉईंटचा फरक पडतो। SNF मध्ये पण फरक पडतो आणि गायींना पचनासाठी एकदम योग्य आहे। ज्याप्रमाणे आपण मूर घास वापरतो, मूर घास तो असा हाताने प्रेस केलेला असतो, तसा हा मशीनवर प्रेस केलेला असल्यामुळं याच्यामध्ये बुरशीचं प्रमाण म्हणजे येणारच नाही आणि पॅकिंग खूप चांगली आहे। त्याच्यामुळं शेतकऱ्यांना वापरण्यास काही अडचण नाही आणि आम्ही वापरलं आहे स्वतः माझ्या गायींना। माझ्याकडे 7 गायी आहे। माझं 70 लिटर दूध चालू होतं ते 80 लिटरपर्यंत गेलं। फॅट पर्सेंट वाढले। आणि 70 लिटर दूध तुमचं किती दिवसामध्ये 80 लिटरमध्ये गेलं, 80 लिटरवरती गेलं? 10 दिवसात। अरे बापरे, 10 दिवसात। आणि शिवाय सरकी पेंटचं प्रमाण कमी झालं स्माइलेज वापरल्यामुळं। दुसरं मका भरडा त्याचं पण थोडं प्रमाण कमी झालं। स्माइलेज जे आहे ते हिरव्या चाऱ्याऐवजी त्याचा आपण चांगल्या प्रकारे वापर करू शकतो। आपल्या महाराष्ट्रामध्ये पावसाच्या लहरीपणामुळे हिरवा चारा उपलब्ध होत नाही, तर त्याऐवजी आपण स्माइलेजचा वापर करू शकतो आणि 12ही महिने ते उपलब्ध राहू शकतं आपल्याला। आणि मूर घासामध्ये ज्याप्रमाणे काही प्रमाणात युरिया वापरली जाते, फॉस्फरस वापरले जातात, तर तसं याच्यामध्ये स्माइलेजमध्ये ते काही वापरलं जात नाही। एकदम सेंद्रिय आहे, त्यामुळं गाईच्या शरीराला आणि पचनाला खूप चांगलं आहे। तेव्हा शेतकऱ्यांनी वापरायला काही अडचण नाही। शेतकऱ्यांना मी शेवट एवढंच सांगेल की बा आपल्या कामधेनूसाठी स्माइलेज हे कामधेनूच आहे।